जैनमुनी निलेश चंद्र आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यात शीतयुद्ध रंगलंय। फटाक्यांची आवश्यकता इम्तियाज जलीलांना आहे असं म्हणत निलेश चंद्र यांनी जरांगेंच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलंय। तसंच जरांगेंनी भिवंडी मुंब्र्यात फटके द्यावेत असंही त्यांनी म्हटलंय। महापुरुषांवर बोलू नका नाहीतर फटके देऊ असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला होता आणि त्यावर निलेश चंद्र यांनी हे प्रत्युत्तर दिलंय। हे पैदाशी रक्त तिकडचं आहे। हे गडूळ रक्त विनाकारण इकडे वाद निर्माण करणारे। माझं मुख्यमंत्र्यांना सांगणं यांना लावर घाला बरं का तुम्ही लवकर। मराठ्यांचे पोटे जर बिघडले ना तर असं फटकी देणं धरून मग आता शेवटी आमच्या दैवतावरती हे जर असं ताराराणी साहेबांबद्दल असं काय बोलत असतील तर आम्ही सहन नाही करणार। आम्ही विचार नाही करणार परिणाम काय होणार आहेत यांच्यावरती गुन्हे दाखल करून यांचे तोंड लवकर बंद करा। आणि जैन बांधवांना माझं आव्हान आहे की तुम्ही चांगले लोक आहेत, तुम्ही ह्या मुनींचे कान उपटा, यांना सांगा नीट राहा म्हणून। जरांगे साहेबाला पाटलाला करतो तुम्ही मला फटके खा द्यायचा तर मी खायला तयार आहे, पण फटक्याची जी आवश्यकता आहे तुम्ही मराठा योद्धा फटकाची आवश्यकता तर इम्तियाज जलीलला आहे। तो औरंगाबादहून येतो आणि मंबरामध्ये म्हणतो ते एक मुलगी ती जिथून आलेली आहे, प्रतिनिधी तिला निवडून आणलेला आहे, ते म्हणते पुरा अख्खा मंबरे को हम हरा कर देंगे, माशाअल्लाह हम पूरे वो कर लेंगे और इनको खदड़ कर भगाएंगे। फटके तुम्ही मारा तर भिवंडी मधून मारा, मालेगाव मध्ये आमच्या गोरक्षकर हल्ले झाले त्याच्यावर तुम्ही फटके मारा।